श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री आरोग्य याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, स्त्रियांची जेव्हा रजोनिवृत्तीकडे वाटचाल होते तेव्हा रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉजच्या आधी आणि नंतर होणारे शरीरातील बदल याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. श्रोतेहो, मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीची जी वयोमर्यादा असते ती 45 ते 55 ही असते. येण्या अगोदरच्या काळाला पेरीमेनोपॉझल म्हणतो आपण, म्हणजे रजोनिवृत्तीच्या थोडासा आधीचा काळ. त्या काळामध्ये काय होतं की पाळी अनियमित होते, अतिशय रक्तस्राव होऊ शकतो. वारंवार झाला तर मग आता डॉक्टरांना दाखवून घेणं गरजेचं आहे. सलग 6 महिने जर पाळी आली नाही तर डॉक्टरांना विचारून की पाळी का नाही आली ह्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन्स करणं खूप गरजेचं आहे. पाळी जर 6 महिने आली नाही तर ती नक्की मेनोपॉज आहे का हे टेस्ट करून बघितलं जातं. जर 12 महिने आली नाही, 1 वर्षभर आली नाही तर ती नक्कीच रजोनिवृत्ती आलेली असते. ही नैसर्गिकरित्या असते. आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे ऑपरेशन झालं, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली, रेडिएशन घेतलं, कॅन्सर असेल तर किमोथेरपी घेतली तर आर्टिफिशियल मेनोपॉज येऊ शकतो. लक्षणं काय असतात तर अनियमित पाळी, हॉट फ्लशेस, शरीर सतत गरम राहतं, भरपूर घाम येतो, म्हणजे जेव्हा इतरांना येत नसतो तेव्हा आपल्याला येत असतो. अचानक झोप कमी होते, रात्री झोप कमी व्हायला लागते, नंतर सतत विचार करत राहणे, नंतर मूड चेंजेस, मूड स्विंग्स म्हणजे अतिशय मध्येच आनंदी होणं, मध्येच दुःखी होणं, मध्येच खूप चिडणं, शॉर्ट टेम्पर्ड, नंतर ओबेसिटी म्हणजे अचानक लठ्ठ व्हायला लागणं, ड्राय स्किन व्हायला लागते आणि रॅशेस यायला लागतात, अशी खाज यायला लागते. ड्राय जशी स्किन वरचेवर होते तशी वजायनल म्हणजे खालचं योनिमार्गाची पण स्किन जी असते ती पण ड्राय व्हायला लागते. त्यामुळे सेक्शुअल जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते आणि सेक्शुअल इन्स्टिंक्ट कमी झाल्यानंतर मग वैवाहिक जीवनामध्ये पण खटके उडायला लागतात. विकनेस, नंतर हेडेक, सतत डोकं दुखणं, हाडांची झीज झाल्यामुळे सतत विकनेस येतो आणि सतत थकवा जाणवतो. बेसिकली ह्या सगळ्याचं लक्षणं दिसली तर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. बेसिक हेल्थ चेकअप करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही रेग्युलर ब्लड टेस्ट असतात. मग स्तनाची सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे. घरच्या घरी तुम्ही चेक करू शकता. घरच्या घरी चेक करताना काही स्पेसिफिक मोशन्स असतात, त्या पद्धतीमध्येच आपण ते चेक करायचं असतं. तळव्याने बघायचं असतं. ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने चेक करू शकता आणि काही जाणवल्यास लगेच तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. सोनोग्राफी जशी स्तनाची असते तशी पोटाची पण सोनोग्राफी असते, ती पण करून घेणं गरजेचं असतं. स्तनाच्या सोनोग्राफीच्या वेळेला समजा तुम्हाला निपलमधून डिस्चार्ज येत असेल तर तोही तुम्ही डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. एखादी गाठ असेल तर ती कुठेही शरीरामध्ये कुठेही गाठ असेल तर ती दुर्लक्ष करणं योग्य नाही. नंतर सर्वायकल कॅन्सर टेस्ट असते जी प्रत्येक डॉक्टर गायनेकॉलॉजिस्टकडे तुम्ही गेलात तर ते करतात आणि त्याला पॅप्समियर असं म्हटलं जातं. नंतर इन्फेक्शन्सप्रमाणे HPV इन्फेक्शन असतं तर त्याप्रमाणे पण तुम्ही ती टेस्ट करून घेऊ शकता. HPV वॅक्सिन्स पण अवेलेबल आहेत, ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. रेग्युलर चेकअपमध्ये कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, शुगर हे सगळं चेकअप होतं, त्याप्रमाणे तुम्ही सल्ला घेऊ शकता. ECG करणं खूप गरजेचं असतं. हे सगळं झाल्यानंतर काही तुम्हाला गोष्टी जाणवल्या तर त्याप्रमाणे कॅल्शियम, व्हिटॅमिन D ह्याचे सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमची शारीरिक क्षमता वाढायला मदत होऊ शकते. श्रोतेहो, आता स्त्रिया सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर आहेत. मग अग्रेसर राहण्यासाठी जर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक व शारीरिक आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतलीत तर तुमचे पुढचे आयुष्य सुखकारक होईल यात शंका नाही. श्रोतेहो, आत्ताच आपण स्त्री आरोग्य याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे.